हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? मजेत ना? आता बघा झालंय सगळं माझं काम वगैरे आवरलंय. आज जरा देवाचं पण जास्तच होतं सगळं काम वगैरे करायचं. चेतन पण गेला आज लवकर, कारण की लवकर पण जायचं होतं त्याला. आणि मी पण आज लवकर आवरलं सकाळी सगळं. आज काय डब्याला वगैरे काही जास्त काही बनवलं नाही मी. हे बघा हे बघा असेच मी पराठेच बनवले मेथीचे, साधे सिंपलवाले. हे बघा असे. आणि मी चेतनला तेच दिलेत आज डब्यातून. चेतन पण म्हणाला काहीतरी एकच दे, कारण की उशीर पण झालाय जास्त. मग तोच म्हणाला की मी ते आता सोबत खातो म्हणून दही वगैरे. लोणचं दिलंय थोडंसं त्याला, आणि मग दही वगैरे घेऊन खाईल तो. आणि आता आमच्यासाठी पण आहेत हेच. आई पण म्हणते आता काहीच नको करू वगैरे, कारण संध्याकाळी परत सगळंच करायचं आहे. मग त्यामुळे आम्हाला पण जास्त काही नकोच आहे, असं झालंय सगळं. आणि आम्ही आता इकडे चहा वगैरे घेतोय. हे बघा माझ्यासाठी चेतन काय घेऊन आलाय, खायला घेऊन आलाय. हो ना? इकडे बघा खायला वडापाव. काय निद्र वडापाव आणलाय? येस. वाव, माय फेवरेट. कोणाकोणाला वडापाव आवडतो नक्की सांगा. मला तर खूप आवडतो वडापाव. आणि इकडे बघा अनामिका कसं झालं. ये ये ये. आणि समोसा पण आणलाय. आणि समोसा पण आणलाय आणि वडापाव आणलाय चेतनने माझ्यासाठी. खास चेतन घेऊन आलाय वडापाव. वाव, थँक्यू चेतन. वडापाव आणल्याबद्दल थँक्यू. आणि चेतन मच्छरची बॅट पण घेऊन आलाय. खूप मच्छर वाढलेत आमच्याकडे. चार्जिंगला लावली आहे. तर आता बॅट वगैरे पण घेऊन आलाय चेतन. आणि इकडे बघा दिसते अनामिका तुम्हाला? ए बघा इकडे बघा माझ्या हाताच्या खाली. इकडे अनामिका आहे. तिला ना बरोबर कळते आता खायचंय आणि आपण आता गेलं पाहिजे असं. ही बघा चेतनाची बॅट घेऊन आलाय. तिला जरा ना मी चार्जला लावले. इकडे बघा अशी बघा मस्त. याच्या आधी 2-3 बॅट होत्या ना, पण त्या खराब झाल्या सगळ्या. म्हणजे कसं झालं, इथे जेव्हा मी चार्जला लावायचे ना इथे, तेव्हा ती ना 2-3दा पडली खाली जास्तच वेळा. त्यानंतर ती पूर्ण असं उकडलंच गोल, काहीच राहिलं नाही त्याच्यामध्ये. म्हणून मग नवीनच आणली आज एक. तिथून कितीला मिळाली बॅट? 200ला बॅट घेऊन आलाय चेतन. 200 आहे ना. छान आहे, मस्त. आणि इकडे बघा मी आज ना मटकी अशी करत ठेवली आहे उकडायसाठी. तर आज जरा बनवणार, मिसळ बनवणार. हे बघा, तर अशी त्याची सालं आहेत ना, ती असे काढून घेते आता मी. हे बघा, कारण कसं लावणार ते कुकरलाच, पण कुकरमध्ये अशी सालं नाही मग काढून घेता येणार. आणि मग जास्त करून आपला मीठ मसाला सगळे जे असतात ना, ते माझ्या सालांमध्ये जास्त जातात जरा. म्हणून मग थोडीशी काढून घेतोय साईडने अशी सालं. म्हणजे जेवढी येतील तेवढी येतील, जी काही राहतील ती राहतील. असं सगळीच काही येणार नाहीत, पण थोडीफार जी निघतील ती तेवढी तरी काढून घ्यायची असं. आता बघा मी सगळं रेडी करते इकडे. आता इकडे मी असं खोबरं बघा भाजून वगैरे घेतलंय. आणि बघा इकडे असं कांदा वगैरे त्यात सगळं मी घातलंय. खडे मसाले, लसूण, आलं सगळं घातलंय असं. हे पण आता हे करणार. इकडे पण हे बघा मटकी माझी झाली आहे मस्तपैकी अशी. त्याला पण घेतलंय मी शिजवून थोडंफार. आणि इकडे पाणी वगैरे पण ठेवलंय गरम व्हायला. तर तसं मला फोडणी घालायची आहे आणि मग होईल 15-20 मिनिटात आपली मिसळ रेडी. हे बघा मंडळी माझी मिसळ रेडी आता. इकडे बघा, मला ना जास्त बोलता सुद्धा येत नाही, कारण की त्या जिभेला फोड आलेत ना, ते गोळ्या घेते म्हणून त्यामुळे जास्त बोलता येत नाही मला. प्लीज थोडं समजून घ्या. बघा अशी मस्त माझी मिसळ रेडी आहे आता. अजून थोडं 5 मिनटं ठेवणार, 3-4 मिनटं का मग झाली मस्तपैकी अशी मिसळ. हे बघा अशी. आणि मी वाटपात सुद्धा घातली कोथिंबीर, मग म्हणून आता हे बघा थोडीशीच घालणार इकडे त्याच्यामध्ये. म्हणून आता ठेवली आहे मी. हे बघा अशी मस्त. आता बघू चेतन काय म्हणतोय. लिंबू कांदा चेतन कापणार आहे का मलाच कापायला लागते काय माहिती? कापणार आहेस? बरं चालेल, नाहीतर मी करते, राहू दे. तर या तुम्ही सगळ्यांनी मिसळ खायला, मिसळ आणि पाव. आणि आमची अनामिका बघा कशी झोपली होती इकडे अशी बसून. आहे बघा झोपलीच होती अनामिका. बघा आता ती बघा लगेच उठली. बघा कशी झोपते हातावर. आणि लगेच कॅमेरा ओपन केला ना का लगेच डोळे उघडते. बघा कशी मस्ती चालू आहे बघा तिची. या सगळ्यांनी जेवायला. आता मी जेवायलाच बसतोय. आज फक्त मिसळ बनवली आहे. पाव चेतन घेऊन आलाय, तर जास्त काय असं बनवलं नाही, फक्त मिसळ बनवली. चेतन हे बघ कपडे बघा चेतनचे इकडेच कसे पडले ते बघा. आल्यावर तसेच ठेवलेत ना, तसेच आहेत ना, धुवायचे आहेत ना. आणि हे बघा या इकडे बघा असं मस्तपैकी फरसाण आणि अशी मिसळ बनवली आहे मस्तपैकी. बघा कसं आलंय चेतन? आवडला? आणि इकडे असं लिंबू कांदा. हे बघा असं मी जेवायला बसलोय. आणि आई तू पण सांगा कसं झालंय ते. हे बघा
असं मस्त. आणि तिकडे अनामिका बसली आहे. असं आम्ही आता जेवायला बसलोय, तर तुम्ही पण या सगळ्यांनी जेवायला. हे बघा असं सगळं जेवण चालू आहे आमचं. आणि इकडे चेतन बसलाय या बाजूला. हॅलो, या मंडळी तुम्ही पण मिसळपाव खायला. सगळ्यांनी या मिसळपाव खायला. ममताच्या हातचं हो, कसं झालंय माहित नाही मला, पण मी छान बनवलं. झालं, एक नंबर. मला तर आवडते खूप. हो, चला या सगळ्यांनी ज्यूस प्यायला. कामं पण भरपूर होती सकाळपासून, ती पण सगळी आत्ताच आवरली आम्ही. अनामिका सकाळपासून त्या गॅलरीत खेळते. तिला तिकडेच ठेवलंय. आणि इकडे पण हे बघा असं लावून घेतलंय मी, कारण की जरा कबूतर वगैरे पण येत असतात ना, त्यामुळे जरा मग लावूनच घेतलेत विंडो. आणि इकडे बघा आई, बघा आईने नुसती काही ना काही करतच राहते बघा. आता कढीपत्ता ठेवते ती सगळं हे करून आतमध्ये. जरा पण शांत बसत नाही आमची आई, सारखी काम करत राहते सारखी. तिला किती सांगते मी नको करू नको करू, जरा जरा बस आली असती, जरा ना 4 दिवस जरा हाताला हे दे म्हणून, काय म्हणतात ते आराम दे. पण ते आराम कधीच देत नाही माहितीये का. ती अशी म्हणते की आयुष्यभर एवढं केलंय तर आता कसला आराम, असं पण वाटतं ना. आणि ही बघा सायर होती, आणि बघा आली येते आता इकडे आतमध्ये. कशी आलीस ग तू चढून? हा, कशी आलीस तू चढून, मला सांग जरा इकडे. आणि अंघोळ कोण करणार आज? अंघोळ केली नाही नाही, बघ अशी घाणेरडी कशी फिरते बघा. बघा आज अंघोळ कोण करणार? हा, सकाळपासून 3-4 वेळा खाऊन झाले, पण अंघोळ काही नाही केली नाही आज. बघा पूर्ण बघा तिची चोच पण किती काळी काळी पडली आहे, आणि बघा पाय पण काळे काळे झालेत कसे. कशी करते बघा मस्ती. तिला आधी आता अंघोळ घालते मी. चला अनामिकाला पण आता अंघोळ घालते. आणि मी हा ब्लॉग आता इकडेच एंड करते आहे माझा. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि कमेंट करायला विसरू नका. आणि कोण नवीन जर असतील माझ्या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय, टेक केअर.